भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा सधम्म सदापूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून या धम्ममंचावर उपस्थित सदापूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. या परिषदेचे मुख्य संयोजक पूज्य भंते पयानंदजी यांच्या प्रती मंगल कामना. गेल्या वर्षी आपण सविस्तर रूपाने धम्मदेशना देण्याचा प्रयत्न केला. यावर्षी वातावरण थंडीची लाट पूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. भिक्खू संघाची थोडी संख्या जास्त आहे. अजून 1-2 भंतेजी बोलणार आहे. त्यामुळे 30 मिनिटाचा वेळ या ठिकाणी आपल्याकडे आहे. त्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आहे आपल्या सर्वांच्यासाठी. एवढी मोठी लाट असतानाही थंडीच्या दिवसामध्ये आपण एवढ्या उघड्या वातावरणामध्ये मोठ्या संख्येने बसून आहात. भंतेजींनी विषय यावर्षी सुंदर नियोजन केलेलं आहे. प्रत्येक भंतेजींना विषय दिलेले आहेत. आता नोट्स तर एवढ्या काढल्यात की 2 तासही मला पुरत नाहीत, परंतु 30 मिनिटांमध्ये मी प्रवचन समाप्त करणार आहे. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये शील पारमिता आणि त्याचे महत्त्व हा विषय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक भंतेजींना वेगवेगळ्या विषयानुसार भंतेजी बोलत आहेत. पारमिता हा शब्द खूप जुना शब्द आहे. परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी केलेल्या सद्गुणांचा विकास त्याला पारमिता असं म्हटलेलं आहे. ज्या मुख्यत्वे 10 पारमिता आहेत, त्या 10 पारमितीच्या बळाने या विश्वात सम्यक संबुद्धाची शक्ती त्यांना प्राप्त होत असते. त्यांचा विकास थोडा जास्त आहे. 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता त्याच पारमिता असतात. त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. दान, शील, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा या 10 पारमीमध्ये आपला विषय आहे शील पारमिता. बोधिसत्व आणि पारमिता ही खूप गोष्ट जुळून असते. जेव्हा दीपंकर बुद्धाने आशीर्वाद दिला सिद्धार्थ गौतमाला 4 असंख्य 1 लाख कल्पांपूर्वी, तेव्हापासून त्यांना या शेवटच्या जन्मापर्यंत 10 पारमिता पूर्ण कराव्या लागत असतात. त्याच्यामध्ये शील पारमितेला खूप महत्त्व आहे. आपल्या शास्त्रांना बुद्धगयेला बोधिवृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली. तो वैशाख पौर्णिमेचा दिवस होता आणि तिथे मार सेना आपलं युद्ध करायला आली. ए गौतमास, ए श्रमण, उठ, ते तुझं आसन नाही. शास्त्रांना बुद्धत्वाच्या प्राप्तीला मार सेनेचा अडथळा होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी दीपंकर सम्यक संबुद्धाच्या काळापासून आजपर्यंत माझे डोळे दान केले, माझं शरीर दान केलं, माझं हृदय दान केलं, माझे प्राणप्रिय बाळांना दान दिलेलं आहे. दान पारमिता, उपपारमिता, परमार्थ पारमिता पूर्ण केलेली आहे. हे आसन फक्त आणि फक्त माझं आहे. तेव्हा तो मार म्हणाला की याला साक्षी कोण आहे? तेव्हा भूमिस्पर्शी जी मुद्रा आहे, जी आपल्या भंतेजींनी आता त्या हॉलमध्ये लावलेली आहे, भूमिस्पर्शी मुद्रेला त्यांनी हात केला. या एवढ्या जन्मोजन्मांचा पारमितेचा अभ्यास करताना ही पृथ्वी त्याला साक्षी आहे आणि तेथेच त्यांना बुद्धत्वाची त्याच दिवशी प्राप्ती होत असते. शील पारमितेवर आपल्याला खूप विस्ताराने बोलता येईल. शील पारमिता म्हणजे 10 पारमितामध्ये 2 नंबरची पारमिता आहे शील पारमिता. त्यानंतर 6
बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, शीलानुसती, त्यागानुसती आणि देव अनुस्मृती सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यागानुसती, त्याच्यामध्येही शीलचं अनुस्मरण सांगितलेलं आहे. त्यानंतर शास्त्र म्हणाले की संपदा या सुद्धा अनेक प्रकारच्या संपदा आहेत. त्याच्यामध्ये संपदा म्हणजे संपत्ती, नातेवाईकांची संपत्ती प्राप्त होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. श्रीमंती प्राप्त होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. आरोग्य प्राप्त होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. शील प्राप्त होणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. त्याच्या शीलाचा उल्लेख आहे. आणि सम्यक दृष्टी प्राप्त होणे हा खूप मोठा दुर्लभ योग आहे. त्यानंतर पुढे शास्त्र म्हणतात जे मूळ धम्म आहे त्या मूळ धम्मामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा, त्याच्यामध्ये शीलाचा पण उल्लेख आहे. शील सदाचरणाच्या जीवनाचा, शील, समाधी, प्रज्ञा या तीन गोष्टीमध्ये अष्टांग मार्ग दडलेला आहे. अष्टांग मार्ग या शील, समाधी, प्रज्ञेमध्ये. आणि शास्त्र पुन्हा म्हणाले की या विश्वातल्या माणसांचं धन, त्या धनामध्ये श्रद्धा हे धन म्हटलेलं आहे, शील हे धन म्हटलेलं आहे, लज्जा हे धन म्हटलेलं आहे. त्यानंतर पापभिरुता, त्याला शब्द आहे हिरी व तप, हे धन म्हटलेलं आहे. श्रुत हे धन म्हटलेलं आहे. त्याग हे धन म्हटलेलं आहे. आणि प्रज्ञा हे धन म्हटलेलं आहे. याचा विस्तार खूप आपल्याला वेगळ्या पद्धतीने करू शकतो आपण. तर याच्यामध्ये धन, शीलाला धन असं म्हटलेलं आहे आणि श्रद्धेला सुद्धा धन असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये शीलामध्ये पुन्हा म्हटलेलं आहे वारितशील आणि चारितशील. वारित म्हणजे विरत राहण्याचे शील आणि चारितशील आपल्या चर्येमध्ये येणारे शील असं म्हटलेलं आहे. आता विरत मध्ये काय म्हटलेलं आहे? पाणातिपाता वेरमणी, मी विरत राहतो, प्राणी मात्राची हिंसा करण्यापासून विरत राहतो. अदिन्नादाना वेरमणी, कामे सुमिच्छा चारा वेरमणी, मुसा वादा वेरमणी, सुरा मेरय मज्जपमा दठ्ठाणा वेरमणी. ज्या ज्या गोष्टींपासून आमचं अहित आहे, आमचं वाईट दडलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींना मी वर्जित करतो, त्याला वारित शील म्हटलेलं आहे. पण जेव्हा तेच शील आमच्या चर्येमध्ये मोडतं, चर्येमध्ये आमच्या काया, वाचा, मनाच्या आणि दैनंदिन जीवनाच्या, जीवन जगण्याच्या भागामध्ये मोडतं, त्याला चारितशील असं म्हटलेलं आहे. हे विरतशील याला लई थोडासा जास्त वेळ द्यावा लागत असतो विस्ताराने समजून घेण्यासाठी. चारितशील मध्ये चर्येमध्ये जसं की पाणातिपाता वेरमणी सिक्खा पदं समाधी, आम्ही या गोष्टी करणार नाहीत, आम्ही दूर राहूत, हे निगेटिव्ह म्हटलेलं आहे, नकारात्मक आहे. या गोष्टी करणार नाही निगेटिव्ह आहे. पण सकारात्मक काय आहे? जर मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही, एवढ्यावर आपलं शील परिपूर्ण होत नाही, त्याला सकारात्मक दृष्टीने आपल्या चर्येमध्ये आणून त्याचा सर्वांगीण विकास करावा लागतो. मी इतर प्राणी मात्राची हिंसा तर करणार नाहीच नाही, पण माझ्या काया, वाचा, मनाने मी या विश्वातल्या संपूर्ण प्राणी मात्राविषयी माझ्या अंतःकरणामध्ये मैत्री विकसित करेन. हे चारितशील झालं. कसं? आई जसं एकुलत्या एका बाळावर प्रेम करते, जीव लावते, प्रसंगी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्या बाळाचं संरक्षण करते, एवढ्याप्रमाणे या विश्वातल्या सगळ्या प्राणी मात्राबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये तेवढा भाव मी जागृत करेन. हा मैत्रीचा भाव विकसित केल्याशिवाय पहिलं शील परिपूर्ण आणि परिशुद्ध होऊ शकत नाही. केवळ प्राणी मात्रांची हिंसा करू नका म्हटल्यामुळे नाही, तर ह्या सर्वांगीण गोष्टींचा दुवा साधला आला पाहिजे आपल्याला.
अदिन्ना दाना वेरमणी, मी या गोष्टींपासून विरत राहीन. म्हणजे मी चोरी करणार नाही. जे मला दिलं नाही त्याला मी ती घेणार नाही. हे नकारात्मक झालं. पण त्याचं चारित्र्यशील चर्येमध्ये, आपल्या दिनचर्येमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भूत झालं पाहिजे. मी चोरी तर करणार नाहीच नाही, पण माझ्या कष्टाचं, माझ्या निडळ्या घामाचं मी कमावलेलं इतरांमध्ये वितरित करेन. दान नाही, त्या दाने शब्द नाही, ते वितरित. तो त्यांचा अधिकार आहे. माझ्या माता पित्यांचा, माझ्या प्रियजनांचा, माझ्या नातेवाईकांचा, माझ्या समाज बांधवांचा, माझ्या धम्माचा, माझ्या धम्मगुरूंचा आणि विश्वातल्या रंजल्या गांजल्या लोकांचा